नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला कोबीचे थालीपीठ कसे करायचे ते दाखवणार आहे। कोबीचं थालीपीठ करण्यासाठी मी इथे ह्या कपनी 2.5 कप चिरलेला कोबी घेतला आहे। कोबी मी एकदम बारीक चिरून घेतलाय। वजनी साधारण 225 ग्रॅमचा एक छोटा गड्डा होता कोबीचा, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला 2 चमचे बेसन पीठ लागणार आहे, 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे। 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। अर्धा चमचा जिरा पावडर, 8-9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत। 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणार आहे। मी इथे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये हा बारीक चिरलेला कोबी काढून घेते। त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला। कोथिंबीर घालूया, कोथिंबीर थोडी जास्तच घालायची आहे। हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा घातलाय। तीळ, जिरा पावडर, जिरे भाजून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हे सगळं मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिठामुळे कोबीला पाणी पण सुटले। आता आपण ह्यामध्ये आपल्या गरजेनुसार पीठ घ्यायचे। मी आधी 2 चमचे ज्वारीचं पीठ घातले, त्यातच मी 2 चमचे बेसन पीठ घालतेय आणि त्यातच आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचे। पीठ आपण आपल्या गरजेनुसारच घ्यायचे। जास्त जर पीठ घातलं तर ते पिठळ लागतं, त्याच्यामुळे थोडं थोडं पीठ घालायचे आणि असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे। मी अजून 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घालणार आहे आणि 1 चमचा पाणी घेणार आहे। थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ पुन्हा एकदा भिजवून घेऊया। आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता 5 मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण कोबीचे थालीपीठ करून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे मिश्रणही चांगलं सेट झालेलं आहे। आपण यामध्ये 3 चमचे ज्वारीचं पीठ, 3 चमचे तांदळाचं पीठ आणि 3 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। आता आपण थालीपीठ तयार करून घेऊया। मी गॅसवर तवा ठेवलाय, आता आपण तव्याला तेल लावून घेऊया। आणि आता तव्यावरती मी हा पिठाचा गोळा ठेवते आणि आपल्याला थोडंसं जाडसर असं थालीपीठ थापून घ्यायचंय। हातानेच असं थापून घ्यायचंय, तुम्ही रुमालावर केलं तरी चालेल। सगळ्या साईडने आपण व्यवस्थित थापून घ्यायचंय। मी सगळ्या साईडने व्यवस्थित थापून घेतलेला आहे। जर मुलं कोबीची भाजी खात नसतील तर आपण ह्या प्रकारे थालीपीठ करून त्यांना देऊ शकतो। टिफिनसाठी सुद्धा आपण देऊ शकतो। आता मी साईडनी आणि वरतून थोडंसं तेल लावते आणि गॅसची फ्लेम लो ठेवून मी हे थालीपीठ एका साईडनी व्यवस्थित भाजून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वर ठेवून खालच्या साईडनी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। आता ते पलटून घेते। खूप छान खरपूस भाजले। आता पुन्हा मी साईडनी थोडंसं तेल सोडते आणि खालच्या साईडनी सुद्धा हे थालीपीठ भाजून घेणार आहे। आपलं थालीपीठ दुसऱ्या साईडने सुद्धा छान खरपूस भाजून झालेलं आहे। आता मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे थालीपीठ मी करून आपलं कोबीचं थालीपीठ तयार करून झालेलं आहे। खूप छान झालंय, तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।